मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 8 नगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली। आता ज्या उर्वरित 4 नगरपालिका आहेत त्यासाठी मतदान पार पडते आणि प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होते आणि आपण बघू शकतो कोपरगाव शहरामध्ये अशा पद्धतीनं मतदान केंद्र जे आहेत ते ठिकठिकाणी करण्यात आलेले आहे आणि सकाळचा हा सत्र आहे। एकीकडे राजकारण तापलेलं असताना थंडीचा कडाका मात्र कायम आहे। आता जर आपण बघितलं तर 11 डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि त्यामुळे कडाक्याची थंडी असल्यानं सकाळच्या सत्रामध्ये मतदान केंद्रावर कोणती गर्दी जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळत नाही। फक्त जे उमेदवार आहेत ते या मतदान केंद्राचा आढावा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकीकडे मतदान प्रक्रियेसाठी आलेले अधिकारी जे आहेत ते आता त्यांची तयारी जी आहे ती जवळपास पूर्ण झालेली आहे आणि थोड्याच वेळात मतदान जे आहे ते प्रत्यक्षरित्या सुरू होणार आहे। कोपरगाव, नेवासा, त्यानंतर देवळाली प्रवरा आणि पाथळी या 4 नगरपालिकांसाठी आज मतदान होतं आहे। खरं तर ठिकठिकाणी आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागल्याचं पाहायला मिळतं आहे। कोपरगावमध्ये काळे कोल्हे असतील, त्यानंतर नेवाशामध्ये विद्यमान आमदार विठ्ठलराव लंगे, त्यासोबत माजी आमदार शंकरराव गडाख, तसेच देवळाली प्रवरामध्ये कदम आणि मुसमडे यांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे। एकंदरीत जर बघितलं तर आता मतदानाला सुरुवात होते आणि सकाळच्या सत्रात मतदान कमी होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते, कारण थंडीचा कडाका जो आहे तो कायम आहे आणि कोपरगावमध्ये ठिकठिकाणी जे मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी पोलिसांची तैनाती देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। जी मतदान प्रक्रिया आहे ती व्यवस्थित पार पडावी यासाठी प्रशासन देखील सज्ज झालं आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, कोपरगाव, अहिल्यानगर। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।